कोकणातलो देवचार म्हणजे राखणदार. तर ह्यो राखणदार कोण असता ते आधी तुमका मी सांगते. राखणदार म्हणजे गावचं रक्षण करणारो तो राखणदार जो ठराविक वाटेन त्याच्या ठरलेल्या जागेवरना फेरी मारत असता. त्याच्या वाटेक कोण इला तर तो दोनदा त्याका समजावता आणि तिसऱ्या वेळेक मात्र त्रास देता. त्याच्या वाटेक कोण इला तर तो त्याका सोडत नाही. प्रत्येक गावात एक राखणदार म्हणून असताच. त्याच्या ठराविक वेळेत गावच्या वेशीत फेरफटको मारित असतात. राखणदार सरपटणाऱ्या जनावराच्या रूपात तर कधी घुंगराची काठी घेऊन फिरणाऱ्याच्या रूपात असता. गावावर येणाऱ्या अकरीत संकट यापासना गावकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी तो मात्र नेहमी कार्यरत असता. गावातली लोका मात्र त्याच्या वाटेत अजिबात घाण करीत नाही आणि त्याची वाट बंद पण करीत नाही. आणि जर असा झाला तर तो त्यांका नक्कीच प्रचिती करून देता. कोकणात असे कितीतरी प्रकार घडतात. अक्षरशः राखणदार आपला जर काय चुकला तर कधीतरी घुंगराची काठी आपटून तर कधी दरवाजा ठोकावून समज देता. राखणदार काय करीत याचो नेम मात्र नाही. राखणदार इतको पण वाईट नसता. कधी रात्रीच्या वेळेक संकटात सापडलास तर राखणदार मात्र नक्कीच वाट दाखवता. हे सुद्धा अनुभव कित्येक लोकांका इलेले असत. त्याच्यातलो तुमका मी एक अनुभव सांगतोय, एक ऐकलेली गजाल सांगतोय. एकदा काय झाला, एका परिवारातली 4 माणसा बाहेर गावसून आपल्या गावाकडे जायत होती. काय झाला, तसो त्या कुटुंबाचो त्या गावाशी संबंध खूप कमी होतो, कारण ते बाहेर गावीच राहत होते. जशी संध्याकाळ झाली तशी ते आपल्या गावाकडे येत होते. प्रवास करता करता त्यांका उशीर झालो. बघता बघता तशी रात्रच आणि पुढे येऊन त्यांका गाडी घोड्याची सोय नाही होती. त्यामुळे ता कुटुंब चालतच आपल्या गावच्या दिशेने चालत होता. त्यांका अंधार झाल्यामुळे पुढचो रस्तो दिसेनासो झालो. त्यांका आता प्रश्न पडलो की आपल्या घराकडे आता जाऊचा कसा. आजूबाजूक तर कसलीच सोय नाही होती. वाट चालता चालता मात्र खूपच काळोख झालेलो आणि त्या परिवारासोबत त्यांची 2 लहान मुलं सुद्धा होती. लहान मुले असल्यामुळे त्यांच्या आईवडिलांका त्यांची खूपच काळजी वाटाक लागली. मनातल्या मनात त्यांनी देवाक हाक घातल्यानी काही पावला पुढे चालत असताना मागून कोणतरी कंदील घेऊन येत होतो. तो त्यांका दिसलो. त्या माणसान मागून येऊन सांगितल्यान, चला काळोख झालो, मी तुमका तुमच्या वाडीपर्यंत सोडतय. त्या कंदीलधाऱ्या माणसान त्या परिवाराची विचारपूस सुद्धा केल्यान. काही वेळ चालल्यानंतर मंदिराची लाईट त्यांका दिसाक लागली. त्यावेळी त्या माणसान सांगल्यान, तुम्ही ह्या रस्त्यान तुमच्या घराकडे जावा. आणि ता कुटुंब पुढे 2 पावला चलत असताना त्या माणसाचे आभार व्यक्त करण्यासाठी मागे बघल्यानी तर तो माणूसच गायब झालेलो आणि पुढे चालतानाच त्यांचा घर दिसला. ही सगळी हकीकत त्याने आपल्या घराकडे सांगल्याने तर ते घरचे म्हणाक लागले, एवढा तुमचं रक्षण करणारो तो राखणदारच असावं. कोकणात असे अनेक जणांका अनुभव इलेले आहेत. तुमका पण असे अनुभव इले असतील तर नक्कीच कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.